आता आपण चौथ्या प्रकरणाकडे वळतो आहोत. चौथा आणि या सेमिस्टरचं शेवटचं प्रकरण जे आहे ते आहे पैसे पाठविण्याच्या पद्धती. त्याला म्हटलं जातं मेथड्स ऑफ रेमिटन्स. म्हणजे आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं, आधुनिक काळामध्ये बँका ज्या आहेत पैसे पाठवण्याचं काम जे आहे अतिशय जलद गतीने करतात. हे फंड ट्रान्सफर जे आहे हे रेमिटन्स आहे. याविषयी आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. मग कोणकोणते रेमिटन्सचे प्रकार आहेत, कोणकोणत्या प्रकारामध्ये बँक जे आहेत पैसे पाठवणे करत असते, हे आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. आता पैसे पाठवण्याची पद्धती ज्या आहेत त्यामध्ये आधुनिक बँका ज्या आहेत त्या आपल्या ग्राहकाचे बँकर्स म्हणून काम करत असतात, प्रतिनिधी म्हणून काम करत असतात, हस्तक म्हणून काम करत असतात. आपल्या ज्या बँका आहेत त्या बँका ज्या आहेत ग्राहकांना सुविधा देण्यासाठी ज्या आहेत त्या हस्तक म्हणून, प्रतिनिधी म्हणून कार्य करतात आणि ग्राहकाचे पैसे जे आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचं काम ते करत असतात. म्हणजे बँकांचे दुय्यम कार्य जे आहे तर ते दुय्यम कार्यामध्ये या कार्यांचा समावेश होत असतो की बँका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहेत पैसे पाठवण्याचं काम करत असतात. पण त्या पाठवण्याचे प्रकार आहेत. कारण सध्याचा जर काळ बघितला तर जे खरेदीदार जे आहेत, खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये मोठं अंतर असतं. मग अंतर्गत, देशांतर्गत असेल, देशाच्या बाहेर असेल, आंतरराष्ट्रीय असेल, तर असे खरेदीदार आणि विक्रेते असतात. यांच्यामधील देणे जे आहेत तेही मोठ्या प्रमाणात असतात, मोठ्या रकमेचे असतात. मग हे पैसे देण्याचं काम जे आहे अतिशय सुरक्षितपणे बँका ज्या आहेत हे करत असतात. म्हणजे त्या विक्रेत्यांचा किंवा त्या खरेदीदारांचा प्रतिनिधी म्हणून बँका ते कार्य करत असतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहेत अतिशय सुरक्षितपणे पैसे पाठवण्याचं ते काम करत असतात. कमी वेळेत आणि कमी खर्च, अतिशय माफक दर जे आहेत, चार्जेस जे आहेत ते घेऊन जे आहेत बँका काय करत असतात, पैसे पाठवणी करत असतात. म्हणजे अशा प्रकारे बँका ज्या आहेत आपल्या ग्राहकांना ज्या आहेत मदत करत असतात. मग बँका ज्या आहेत पैसे पाठवण्याच्या बँकांच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, कोणकोणत्या मार्गाने बँक ज्या आहेत पैसे पाठवत असतात. मग त्यामध्ये ज्या आहेत तुमचा डिमांड ड्राफ्ट आहे, त्याला मागणी धनाकर्ष असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने चेक्स आहेत, म्हणजे बँकेचा धनादेश आपण त्याला म्हणतो मराठीत. चेक जो आहे चेक, त्या चेकद्वारे ही पैसे पाठवले जातात. त्यानंतर मेल ट्रान्सफर ही एक पैसे पाठवण्याची एक पद्धती आहे. त्यानंतर टेलिग्राफिक ट्रान्सफर म्हणजेच तार आपण त्याला म्हणतो, त्याद्वारे सुद्धा हे टेलिग्राफिक वगैरे या डिटेल्स आपल्याला बघायचे आहेत. तुम्ही म्हणाल आता तार तर पाठवत नाही, मग तार तर बंद झाली, जुनी झाली, पण हे टेलिग्राफिक ट्रान्सफर कसं आहे. त्यानंतर प्रवासी धनादेश, ट्रॅव्हलिंग चेक जो आहे त्याविषयी आपली चर्चा झालेली आहे. त्याद्वारे सुद्धा बँक जे आहेत पैसे पाठवत असते. इतर जे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे पैसे पाठवण्याचे प्रवासी प्रतपत्रे त्याला आपण म्हणू शकतो, चलनक्षम दस्तऐवज आपण त्याला म्हणतो, त्याद्वारे सुद्धा जे आहेत पैसे पाठवले जातात. आणि सध्या आधुनिक काळामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जास्त वापर होत असताना मग असे काही इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहेत त्याद्वारे सुद्धा पैशाची पाठवणी केली जाते. म्हणजे बँका ज्या आहेत अशा अनेक प्रकाराने, अनेक मार्गाने ज्या ग्राहकांचे पैसे जे आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचं कार्य करत असतात. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या प्रकरणामध्ये आपल्याला बघायच्या आहे. मग त्यामध्ये अगदी सुरुवातीला जे आहे, मग अगदी सुरुवातीचा जो मार्ग आहे तो म्हणजे मागणी धनाकर्ष. म्हणजे बँका ज्या आहेत, तुम्हाला स्क्रीन दिसतंय? हो सर, दिसते सर. ओके ओके, चालेल. तर मग बँका ज्या आहेत ह्या पैसे पाठवण्याच्या ज्या पद्धती आहे बँकांच्या, त्यामध्ये अगदी सुरुवातीचा मार्ग म्हणजे मागणी धनाकर्ष, त्याला आपण डिमांड ड्राफ्ट म्हणतो. मग हा डिमांड ड्राफ्ट जो आहे
हा डिमांड ड्राफ्ट जो आहे, तर या डिमांड ड्राफ्ट कशाला म्हणायचं, का बँकेच्या एका शाखेने त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेवर काढलेला आणि मागणी करताच आदेश देय असलेला पैसे देण्याचा आदेश होतो. पैसे देण्याचा आदेश जो आहे या डिमांड ड्राफ्ट मध्ये असतो. तुम्ही डिमांड ड्राफ्ट पाहिला असेल, तुम्ही त्याला डीडी म्हणता. हा जो डिमांड ड्राफ्ट जो आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच बँकेत ज्या बँकेवर डिमांड ड्राफ्ट काढला जातो त्याच बँकेची शाखा दुसऱ्या ठिकाणी असायला हवी, त्याच बँकेमध्ये त्या डिमांड ड्राफ्टचे पैसे त्यांना मिळत असतात. आणि डिमांड ड्राफ्ट जो आहे, डिमांड ड्राफ्टचा एक नमुना ठरलेला असतो. तुम्ही बघा, डिमांड ड्राफ्ट जर तुम्ही घेतला असेल, कुठे जर तुम्हाला फॉर्म भरला असेल, तुम्ही तो जर पाठवायचा असेल, तर त्यावरती त्या अमाऊंट वरती, त्या नावावरती एक सेलो टेप लावला जातो, की जेणेकरून त्यावर पाणी पडलं किंवा कोणी त्यावरती बदल करू नये, अशी सुरक्षित पद्धती आहेत त्या डिमांड ड्राफ्ट, त्यावरती ते लावले जातात. म्हणजे तो डिमांड ड्राफ्ट जी व्यक्ती त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे त्या व्यक्तीला तिचे पैसे मिळावे, असा तो आदेश असतो. जर डिमांड ड्राफ्ट जो आहे तो क्रॉस असेल, म्हणजे त्याच्या कोपऱ्याला जर दोन समांतर रेषा दिलेल्या असतील, तर त्या ठिकाणी जो आहे तर तो डिमांड ड्राफ्ट जो आहे, त्या जी बँक व्यक्ती घेऊन जाणार आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये तो डिमांड ड्राफ्ट जमा केला. म्हणजे असा हा मागणी धनाकर्ष आपण त्याला म्हणतो, डिमांड ड्राफ्ट त्याला म्हणतो. मग हा डिमांड ड्राफ्ट जो आहे, रिझर्व्ह बँकेने जे आहेत, रिझर्व्ह बँक जे आहेत, रिझर्व्ह बँकेची स्थापना तुम्ही बघितलेली असेल, आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या 1934 जे कलम आहे, कलम 31, त्यानुसार जे आहेत डिमांड ड्राफ्ट जे आहेत ते दिले जाऊ शकते. डिमांड ड्राफ्ट देण्याची पद्धत काय आहे, रिझर्व्ह बँकेनं कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्या कायद्याच्या कलम 31 अन्वये डिमांड ड्राफ्ट दिला जाऊ शकतो. म्हणजे डिमांड ड्राफ्ट जो आहे, तर ज्या व्यक्तीला पैसे मिळणार आहे त्या व्यक्तीच्या नावे जो आहे तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो काढावा लागतो आणि त्याच व्यक्तीला त्या डिमांड ड्राफ्टचे पैसे जे आहेत ते मिळत असतात. मग हा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो जर क्रॉस केलेला असेल, डबल त्याला समांतर रेषा वळलेल्या असेल, तर तो त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केला जातो. मग आता हा जो डिमांड ड्राफ्ट जो आहे, या डिमांड ड्राफ्ट वर जे आहे त्या व्यक्तीचे डिटेल्स असायला हवे, त्या बँकेचं डिटेल्स असायला हवं, त्यावरती असणारी रक्कम जी आहे, अंकी आणि अक्षरी या दोन्हीही सारख्याच असायला हव्या. म्हणजे या दोन्हीही सारख्या असेल तर त्यावेळेसच तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो ग्राह्य धरला जाईल. म्हणून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने त्या ठिकाणी बघितल्या पाहिजे. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट वर असणारे दिनांक जे आहेत ती काळजीपूर्वक बघितले पाहिजे. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट काढत असताना बँकेचे चार्जेस जे आहेत ते लगेचच त्या ठिकाणी भरायला हवेत. म्हणजे बँकेचं जे कमिशन जे आहे ते कमिशन प्लस तुमचा डिमांड ड्राफ्टची किंमत, अशा दोन्ही अमाऊंट ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पैसे भरणा स्लिप मध्ये भरावे लागतील. त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट मिळेल. सपोज तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जर 50,000चा काढायचा असेल, तर तुम्हाला त्या 50,000वरती काय चार्जेस आहेत ते चार्जेस ऍड करून रक्कम बँकेत भरावा लागेल. तुम्ही फक्त 50,000 भरले तर 50,000चा डिमांड ड्राफ्ट नाही तयार होणार. त्यातून बँक तुमचे चार्जेस काढून घेईल. म्हणून तुम्हाला जे चार्जेस ठरलेले आहेत ते चार्जेस पण रकमेवरती ठरलेले असतात. किती रकमेवरती किती आहे. म्हणजे 5,000च्या वरती किती, 10,000च्या वरती 20,000, 50,000 असे त्यांनी जे चार्जेस जे आहेत ते त्या ठिकाणी ठरलेले असतात. मग हा डिमांड ड्राफ्ट जो आहे, तर हा डिमांड ड्राफ्ट बँक जे आहेत संपूर्ण शहानिशा करते. कोणत्या व्यक्तीला पाठवायचं आहे, कसा कुठे पाठवायचं आहे, कधी पाठवायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संपूर्ण शहानिशा बँक करते. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट. मग हा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो बाय हँड पण देता येतो आणि पोस्टाने सुद्धा कुरिअर करता येतो. म्हणजे बँकेला जर तुम्ही आदेश दिला संबंधित व्यक्तीला, बँक पण ते काम करेल पण त्याचे चार्जेस. तुम्हाला बँकेने डिमांड ड्राफ्ट दिला तरी तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो तुम्ही पोस्टाने किंवा कुरिअरने सुद्धा त्या ठिकाणी पाठवू शकतात आणि ज्या व्यक्तीला तो मिळणार आहे ती व्यक्ती बँकेत जाऊन त्याचे पैसे प्राप्त करू शकते. म्हणजे डिमांड ड्राफ्ट जो आहे तर तो या बँकेच्या या बँकेमध्ये जर आपल्या बँकेमध्ये जर काढलेला असेल, त्या ठिकाणी त्या बँकेची शाखा असेल तर त्या शाखेला दिलेला तो आदेश असतो. म्हणजे त्याचे पैसे जे आहेत, त्याचे पैसे जे आहेत तर ते त्या व्यक्तीला मिळणं गरजेचे असतात. आता डिमांड ड्राफ्ट जो आहे तर डिमांड ड्राफ्ट साठी जे आहेत
म्हणजे कालखंड जो आहे असा निश्चित प्रकारे नसतो. परंतु जनरली जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या नियमावलीमध्ये कोणताही चेक असेल, डिमांड ड्राफ्ट असेल, तर मिनिमम तो ड्राफ्ट काढल्यानंतर किंवा तो चेक काढल्यानंतर 3 महिने जो आहे तो ग्राह्य समजला जातो. डिमांड ड्राफ्ट साठी निश्चित कालावधी नसला तरीही रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे तो 3 महिने ग्राह्य धरला जातो. ही म्हणजे त्याचे एक पद्धतीने हा त्याचा कालखंडच आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेले हे एक निर्बंधच आहे. म्हणजे त्या डिमांड ड्राफ्टचा कालावधी जो आहे तो 3 महिने असतो. आता डिमांड ड्राफ्ट जो आहे तर डिमांड ड्राफ्ट जर एका ठिकाणी त्यात गहाळ झाला असेल, चोरी झालेला असेल, हरवला असेल तो, तर त्या ठिकाणी काय आहे तर दुसरा बँकेला विनंती करून दुसरा डिमांड ड्राफ्ट काढता येतो. दुसरा जो आहे तर तो डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी मिळवता येतो. त्यानंतर तो डिमांड ड्राफ्ट जे आहे तर त्या डिमांड ड्राफ्टचे पैसे अदा झालेले नाहीत हे अगोदर चौकशी करावी लागते बँकेला. तर पैसे दिले गेलेले नसेल तरच बँक जे आहे त्या ग्राहकाला दुसरी प्रत जे आहे त्या ठिकाणी देऊ शकते. त्यानंतर बँक जे आहेत हा डिमांड ड्राफ्ट जो आहे, हा डीडी जो आहे तो रद्दही करू शकते. एखाद्या जर डीडी दिला असेल आणि त्याचा व्यवहार पूर्ण झालेला असेल, आपण आदेश करता जो आहे किंवा एखादा फसवणुकीचा व्यवहार झालेला असेल, त्या व्यवहारात डीडी दिला असेल, तर त्या डीडीची रक्कम देण्याचे जे आहे ते सुद्धा त्या ग्राहकाला थांबवता येतं. तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो रद्द करता येतो. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट मध्ये जर जास्तीची रक्कम गेलेली असेल तर त्यातली जेवढी रक्कम त्या समोरच्या म्हणजे आदेश देय व्यक्ती जी असेल तेवढी घेऊन उरलेली रक्कम जी आहे ती बँकेला परत करू शकतो. म्हणजे ती जर रक्कम जी आहे फॉर एक्झाम्पल 50,000 रक्कम जर देणे असेल, त्यापैकी व्यवहार 40च असेल तर 10,000 ती बँकेत भरू शकते. ती बँक त्यांना ते 10,000 परत करू शकते. म्हणजे अशा प्रकारे डिमांड ड्राफ्टची ह्या तरतुदी आहेत. म्हणजे डिमांड ड्राफ्ट आहे तर तो साधारणतः 3 महिन्यासाठी कायदेशीर वैध धरला जातो. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट जो आहे तर एखाद्या वसुलीसाठी जो आहे तर तो मुदतीत म्हणजे बँकेत सादर करता येत नाही. तर ते ड्राफ्ट देणारी जी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीनं जे आहे तशा प्रकारे निर्देश आणून द्यावं लागतं की या व्यक्तीला पैसे द्या. तर तो वसुलीसाठी नसतो. तो फक्त सोयीसाठी असतो ग्राहकांच्या या ठिकाणाहून त्या ठिकाणी पैसे देण्यासाठी दिलेला आदेश जो असतो तर तो काय वसुलीचा आदेश नसतो. त्यानंतर डिमांड ड्राफ्टचे जर दिनांक संपलेले असेल, मुदत संपलेली असेल, तर ग्राहकाच्या विनंतीने त्याची मुदतही वाढवून दिली जाऊ शकते. रिझर्व्ह बँकेने केलंय 3 महिन्याचं त्यांना बंधन आहे. 3 महिन्यापर्यंत ग्राह्य धरला जातो, वैध धरला जातो. पण यदा कदाचित डिमांड ड्राफ्ट दिला आणि तो लवकरच निदर्शनातच आला नाही, त्याची मुदत संपली. तर तो डिमांड ड्राफ्ट आहे ग्राहकांच्या सहमतीनं माईक म्यूट करा ताई तुमचा माईक म्यूट करा. ग्राहकाच्या संमतीनं जे आहे तर त्याची मुदत जी आहे ती त्या ठिकाणी वाढवता येते. त्याची दिनांक बदलून जो आहे तो पुन्हा वैध करता येतो. मग अशा प्रकारे हे डिमांड ड्राफ्ट जे आहेत मग डिमांड ड्राफ्ट डीडी जो आहे त्याला एक चलनक्षम दस्तऐवज सुद्धा मानलं जातं. तर मग हा डिमांड ड्राफ्ट जो आहे तर या डिमांड ड्राफ्टला जर चलनक्षम दस्तऐवज मानलं जात असेल तर चलनक्षम दस्तऐवजाची जी जी लक्षणं जी आहेत त्या ज्या नियम आणि अटी आहेत त्या सर्व त्याला लागू होतात. आपल्याला सेकंड सेमिस्टरला चलनक्षम दस्तऐवज डिटेल मोठे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. मग हे डिमांड ड्राफ्ट जो आहे त्याचा अनादर करता येत नाही. एका व्यक्तीनं जर दुसऱ्या व्यक्तीला डिमांड ड्राफ्ट दिला, विशिष्ट मुदतीमध्ये दिला आणि त्या व्यक्तीला त्याचे पैसे देणे जे आहे ते बंधनकारक असते. बँक त्याचा अनादर करू शकत नाही जर सर्व गोष्टी नियमात असेल तर. म्हणजे अशा प्रकारे जे आहे हे डिमांड ड्राफ्ट आपल्याला सांगता येईल. मग आता ह्या डिमांड ड्राफ्टचे काय फायदे आहेत? ह्या डीडीचे काय फायदे आहेत? मग इतर जे चलनक्षम दस्तऐवज जे आहेत त्या दस्तऐवजाच्या तुलनेने डिमांड ड्राफ्ट जो आहे तो अल्प खर्चामध्ये जे आहे सहजपणे अल्प खर्चामध्ये सहजपणे जे आहे पैसे पाठवण्याचे काम करत. म्हणजे सहजपणे पैसे देण्यासाठी जे आहे डीडी हा उपयोगी ठरत असतो. त्यानंतर अतिशय कमी वेळेमध्ये म्हणजे धनादेशाच्या तुलनेत जे आहे कमी वेळेमध्ये डिमांड ड्राफ्टचे पैसे मिळतात.
म्हणजे या ठिकाणी जर डीडी जर दिलेला असेल तर दुसऱ्या ठिकाणी तो डीडी बँकेत गेल्या गेल्या बँकेत जमा केल्यानंतर लगेच त्याचे पैसे मिळू शकतात. पण त्याच पद्धतीने जर धनादेश असेल, चेक असेल तर तो चेक खात्यात वर्ग करावा लागतो. बिअरर जरी असेल तरी त्याच्या काही प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय चेकचे पैसे मिळत नाहीत. तसं डीडीचं नाही. म्हणजे हा मागणी धनाकर्ष आहे किंवा डिमांड ड्राफ्ट त्याला आपण म्हणतो. डीडी म्हणजे काय? डिमांड ड्राफ्ट. ह्या डिमांड ड्राफ्टचे पैसे जे आहेत ते धनादेशाच्या तुलनेत जे आहे कमी वेळेमध्ये मिळत असतात. कमी वेळेत ते पाठवता येतात. कारण डिमांड ड्राफ्टचे पैसे जे आहेत ते ऑलरेडी बँकेत जमा असतात. म्हणजे खात्यात पैसे असेल तरच डिमांड ड्राफ्ट देता येईल. खात्यात पैसे नसेल तर डिमांड ड्राफ्ट देता येत नाही. म्हणजे डिमांड ड्राफ्टचे पैसे जे आहे अगोदरच खात्यामध्ये असले पाहिजे तरच डिमांड ड्राफ्ट देता येईल. तसं धनादेशाचं नाही. धनादेशामध्ये खात्यात पैसे जरी नसेल पण पुढील तारखेचा जर धनादेश दिलेला असेल तर त्या तारखेपर्यंत खात्यात पैसे येणार असतात. त्याच्यानंतर तो धनादेश त्या ठिकाणी ग्राह्य होतो. पण तसं डीडीचं नाही. नाहीतर खात्यात पैसे असेल तरच त्या व्यक्तीला डीडी दिला जातो, डिमांड ड्राफ्ट दिला जातो. आणि म्हणजे सुरक्षितता त्याची लाभते. आणि अ, अ, पैसे खात्यात असतात त्यामुळेच लवकरात लवकर ते त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे धनादेशाचं जे आहे पैसे मिळण्यासाठी वेळ लागतो. डिमांड ड्राफ्टचे पैसे मिळण्यासाठी वेळ लागत नाही. म्हणजे डिमांड ड्राफ्ट सादर करणाऱ्या व्यक्तीला मागता क्षणी पैसे मिळतात. का? की त्याच्या खात्यामध्ये ते पैसे आहेत. आणि धनादेश जर असेल तर धनादेशाचे काही कायदेशीर बाब पूर्ण झाल्याशिवाय धनादेशाचे पैसे मिळत नाही. तशा दोन्ही पद्धती सुरक्षितच आहे. पण धनादेशापेक्षा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो अधिक सोयीचा असतो. ज्याप्रमाणे धनादेशाला रेखांकित करता येतं म्हणजे क्रॉस करता येतं, त्याच पद्धतीने डिमांड ड्राफ्टला सुद्धा रेखांकित करता येतं. याविषयी मी तुम्हाला सांगितलं, की जर क्रॉस असेल तर त्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये डिमांड ड्राफ्टचे पैसे जमा करावे लागतात. ह्या रेखांकनामुळे डिमांड ड्राफ्टला आणि धनादेशाला दोन्हींनाही काय होते? सुरक्षितता प्राप्त होते. म्हणजे डिमांड ड्राफ्ट जो आहे तो पैसे पाठवण्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित मानला जातो. त्यानंतर पैसे स्वीकारणारे व्यक्ती जे आहेत तर ते डिमांड ड्राफ्टच्या साहाय्याने पैसे स्वीकारण्यासाठी जे अधिक प्राधान्य देते. म्हणजे डिमांड ड्राफ्ट जो आहे पैसे मिळण्यासाठी अति सुलभ आहे. अतिशय सहजपणे आणि लवकरात लवकर त्याचे पैसे मिळतात. म्हणून जनरली डिमांड ड्राफ्टनेच पैशाची जास्त मागणी केली जाते. जर तुम्ही बघितलं असेल विशिष्ट ठिकाणी जर पुढे तुम्ही फॉर्म भरलेले असेल तर त्या ठिकाणी डीडी मागितला जातो. कोणताही तुम्हाला जर एक्झामचा फॉर्म भरायचा असेल, आपल्या रेग्युलर परीक्षांचा नाही तर बाहेरच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जर फॉर्म तुम्हाला भरायचा असेल, त्या फॉर्मची फी जी आहे ती डीडी स्वरूपात मागितली किंवा ऑनलाईन स्वरूपात ती त्या ठिकाणी पेड. मग हा डीडी जो आहे तर तो स्वीकारण्यामध्ये धनादेशाच्या तुलनेने डीडीला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारे आपल्याला हा मागणी धनाकर्ष किंवा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो आपल्याला सांगता येईल. मग डिमांड ड्राफ्ट किंवा मागणी धनाकर्ष कशाला म्हणायचं? की बँकेच्या एका शाखेने त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेवर काढलेला आणि मागणी करताच आदेशदेय असलेला पैसे देण्याचा आदेश म्हणजे मागणी धनाकर्ष होईल. म्हणजे डिमांड ड्राफ्ट होईल. अशा प्रकारे आपल्याला डिमांड ड्राफ्ट सांगता येईल. त्यानंतर पुढे आहे धनादेश, चेक्स. धनादेश जो आहे किंवा चेक जो आहे तर त्याला पे ऑर्डर असंही म्हटलं जातं. की रोख पैसे देण्याबाबत काढलेला आदेश म्हणजे धनादेश. मग हा धनादेश जो आहे त्याचं स्वरूपही डिमांड ड्राफ्ट सारखंच आहे. पण त्याची प्रोसेस जरा वेगळी आहे. हे बँकर चेक असेल, पे ऑर्डर असेल, ते एका बँकेने दुसऱ्या शाखेवरती किंवा एका बँकेने दुसऱ्या बँकेवरती. डिमांड ड्राफ्ट जो आहे तो एका बँकेने एकाच बँकेवर किंवा तिच्या शाखेवर काढलेला आदेश असतो. तसा धनादेश जो आहे तो एका बँकेने तिच्या शाखेवर किंवा एका बँकेने दुसऱ्या बँकेवर काढलेला आदेश असतो. पैसे देण्याबाबत आदेश असतो. त्याला आपण धनादेश
म्हणजे पैसे देण्याबाबत काढलेला जो आदेश जो आहे त्याला धनादेश म्हटलं जातं. आता धनादेश जो आहे चलनक्षम दस्तऐवजामध्ये अतिशय महत्वाचं दस्तऐवज आहे धनादेश. तर आपण चलनक्षम दस्तऐवज या युनिटमध्ये आपण ते डिटेल्स मध्ये बघणार आहोत. परंतु इथं पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये धनादेशाची सुद्धा महत्वाची भूमिका असते. म्हणून धनादेश आपण बघणार आहोत. मग आता या ठिकाणी धनादेशामध्ये ज्या आहेत, ज्या ग्राहकाला पैसे द्यायचे आहेत, त्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत, त्या व्यक्तीच्या नावे जो आहे काय केला जातो, आदेश काढला जातो. त्या व्यक्तीच्या नावे जे आहेत पैसे देण्याचा आदेश काढला जातो. आता कधी कधी धनादेशाला पर्याय म्हणून बँकर चेक काढले जातात की जेणेकरून लगेच काय होतं, काय ते पैसे मिळाले जातात. बँकर चेक अजून कुणीही बघितला नसेल. जर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर जर पैसे पैसे पाठवणी करायचे असेल, तर तुम्ही बँक मॅनेजरला विनंती करून बँकर चेक घेऊ शकता. आणि तो ज्या कारणासाठी तुम्ही बँकर चेक घेतला असेल, त्याच कारणासाठी तो वापरावा लागतो. इतर कारणासाठी तुम्हाला वापरता येत नाही. म्हणजे धनादेशालाच हा पर्याय आहे, तोही चेकच आहे. तर हा बँकर चेक जे आहे, तर हा बँकर चेक सुद्धा त्या ठिकाणी काय केला जातो, वापरला. मग त्याला बँकेचा धनादेश असं म्हटलं जातं. आपल्याकडे असणारे चेक जे आहेत, धनादेश आहेत, त्याची प्रोसेस आहे. पण बँकर चेक जे आहेत, बँकर तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर जर पैसे पाठवणे करायचे असेल, तर बँकेचा धनादेश त्याला बँकर चेक्स म्हणलं जातं. त्यामुळे बँकर चेकमुळे काय होतं, पेमेंट अगदी त्वरित मिळतं, लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी पैसे जर द्यायचे असेल आणि त्या व्यक्तीचे स्वतःचे खाते असेल, त्या बँक खाते असेल, तर जनरली धनादेश भरल्यानंतर त्याला 3-4 दिवस लागतात. पण लवकरात लवकर जर ते पैसे मिळवायचे असेल, 3-4 दिवस एका दिवसात, 2 दिवसात जर ते पैसे मिळवायचे असेल, तर बँकेकडून जे आहेत बँकर चेक घेऊन, बँकेची पे ऑर्डर घेऊन एका दिवसात समोरच्या बँकेतून पैसे मिळवता येतात. म्हणजे त्या बँकेच्या नावानं तो बँकर चेक काढलेला असतो. त्या व्यक्तीला त्याचे पैसे लवकरात लवकर मिळू शकतात. आता त्या पद्धतीनं डीडी आहे. ज्या पद्धतीनं डीडी काढला जातो, त्याच पद्धतीने जे आहेत, बँकर चेक जो आहे, तो त्याच्याही काही बाबी आहेत, तर त्याची पूर्तता करावी लागते. म्हणजे बँकर चेक जो आहे, हा बँकेने स्वतःवर काढलेला असतो. त्याची इतर बँकांमार्फत रक्कम जी आहे, ती अदा करण्यासाठी जे आहे, अशी व्यवस्था करणे. बँकेकडे पैसे असतातच, त्याच्यामुळे दुसरीकडे काही त्याचा तरतूद करण्याची गरज नाही. म्हणून बँकर चेक जे आहे, ते वसुलीसाठी जो आहे, अदा करणाऱ्या बँकेकडे सादर करा. म्हणजे जी बँक पैसे देणार आहे त्याच बँकेकडे तो द्यावा लागतो. कारण ते तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर पैसे मिळवण्यासाठी ती तरतूद केलेली असते. म्हणजे एखाद्याने बँकेत चेक जर दिला, विशिष्ट बँकेच्या नावानं काढला असेल, तर तो तिसऱ्या बँकेमध्ये जमा करू शकत नाही. कारण ती ऑर्डर आहे, लवकरात लवकर पैसे मिळण्यासाठी तो काढलेला असतो. आपला स्वतःचा धनादेश जो आहे, आपल्याला ज्या बँकेला जायचं आहे, त्या बँकेत जमा करता दुसऱ्या बँकेत केला तरी चालतो. त्याची तरतूद 2-3-4 दिवसांनी आपल्याला त्याचे पैसे मिळतील. परंतु बँकर चेक जो आहे, तो बँकर चेक ज्या बँकेच्या नावानं काढलेला असेल, त्याच बँकेत घेऊन जावा लागतो, त्याच वेळेत घेऊन जावा लागतो. म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे हा पैसे देण्याबाबत जो आहे, तो आदेश आहे. मग आता बँकर चेक जे आहे, तर त्यावर दिनांक, त्यानंतर रक्कम जी आहे, त्यानंतर ज्या व्यक्तीला द्यायचं आहे, त्या व्यक्तीचे नाव जे आहे, ते काळजीपूर्वक टाकणं गरजेचं आहे. कारण बँकर चेकचे पैसे जे आहेत, ते त्वरित मिळत असतात. त्यामुळे त्यावर असणारे अमाउंट, त्यावर असणारे दिनांक, त्यावर असणाऱ्या आदात्याचं नाव, या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या काळजीपूर्वक टाकणं गरजेचं आहे. म्हणून पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये धनादेश जो आहे, तर आपण या ठिकाणी धनादेश आपला स्वतःचा धनादेश न बघता आपण बँकेचा धनादेश ही संकल्पना यामध्ये बघू. म्हणजे त्याला बँकर चेक असं म्हटलं जातं. आपला चेक तर आहेच, आपल्याला त्यामध्ये डिटेल्स बघायचेच आहे. तर मग हा बँकेचा धनादेश जो आहे, तर बँकेचा धनादेश सुद्धा लवकरात लवकर जो आहे, तो पैसे पाठवण्यासाठी केला जातो. मग आता हा बँकरचा धनादेश जे आहे, त्याला सुद्धा मुदत असते. त्याला सुद्धा वैधता असते. आणि
त्याची वैधता ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेला आहे 3 महिन्याची मुदत, तशाच प्रकारे याला सुद्धा 3 महिन्याची मुदत असते. आणि हा जो बँकर चेक जो आहे हा जर मात्र गहाळ झाला तर ते आपल्याला बँकेला लवकरात लवकर कळवावे लागते, कारण त्याचे पैसे इन्स्टंट लगेच मिळून जाऊ शकतात. म्हणून आपल्याकडून तो गहाळ झालेला असेल लगेच बँकेला आदेश देऊन आपण पैसे देण्याचं त्या ठिकाणी थांबवू शकतो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जे आहेत हा बँकर धनादेश आहे, चेक जो आहे, हा पैसे काढण्याचा आदेश जो आहे, तर हा आदेश सुद्धा आपल्याला काही वेळेस थांबवता येतो. आणि हा आदेश थांबून आपण दुसरा धनादेशही मिळवू शकतो. जर त्याचे पैसे अदा झालेले नसेल तर हा बँकर चेक जे आहे तर दुसरा जो आहे तो त्याची डुप्लिकेट प्रत सुद्धा आपल्याला मिळू शकते. त्यानंतर म्हणजे हा जर या धनादेशाची जर मुदत संपली असेल, बँकर चेकची मुदत संपली असेल तर बँकेला विनंती करून त्यामध्ये दुसरा धनादेश घेऊन जे आहे त्याची मुदत आपल्याला वाढवता येते. आणि हा जो धनादेश आहे हा धनादेश देणाऱ्या व्यक्तीची जी आहे पूर्णतः खात्री पटल्याशिवाय बँक जे आहेत हा धनादेश देत नाही. हा जो बँकर चेक जे आहे हस्तलिखित केलेला असू शकतो किंवा टाईप केलेला असू शकतो. म्हणून धोके टाळण्यासाठी जो आहे या धनादेशातील धोके टाळण्यासाठी जो आहे तो तयार करताना जे आहे त्या ठिकाणी कार्बन पेपर वापरला जातो आणि जी गोष्ट त्यामध्ये लिहिलेली असते ती त्याच्या पाठीमागे बँकेकडेही त्याचं रेकॉर्ड अवेलेबल असतं आणि त्या धनादेशाच्या पाठीमागे ही कार्बन जे आहे तर ते सुरक्षिततेसाठी केलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे जे आहे डिमांड ड्राफ्ट प्रमाणेच हा धनादेश जो आहे हा धनादेश असेल किंवा बँकर चेक्स असेल किंवा पे ऑर्डर जे आहे ते काम करत असतो. डिमांड ड्राफ्ट प्रमाणेच त्याची वैधता जी आहे ती 3 महिन्यापर्यंत असते आणि दैनंदिन व्यवहारामध्ये पैसे देण्यासाठी जे आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहेत पैसे पाठवण्यासाठी जे आहे अशा बँकर चेकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्यापारी वर्ग जे आहे तर या प्रकारच्या बँकर चेकचा मोठ्या प्रमाणात वापर चेक ट्रंकेशन सिस्टीम त्याला सीटीएस असं म्हटलं. जनरली जे आहेत भारतामध्ये जे आहेत हे व्यवहार जे आहेत व्यवहार खूप वाढलेले आहेत. आता भारतामध्ये जे आहे तर सध्या व्यवहार जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाढलेले दिसून येतात. हे व्यवहार जे आहेत हे व्यवहार पूर्तता करण्यासाठी व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी सध्या जे आहे संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इंटरनेटचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जे आहे काय केला जातो वापर केला जातो. म्हणजे सध्या तरी जे आहेत ऑनलाईन जे आहेत ऑनलाईन व्यवहार जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामध्ये एटीएम कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर त्याला म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर जे आहेत ते आहेत, मोबाईल बँकिंग आहेत, ऑनलाईन पेमेंट्स आहेत, अशा अनेक व्यवहार जे आहेत तर हे पुढे आलेले आहे. परंतु चेकच्या माध्यमातून जे आहे म्हणजे चेकच्या माध्यमातून सुरक्षित व्यवहार होत असतात. म्हणून चेकच्या माध्यमाला जे आहे चेकला जे आहे बँका जे आहेत ते प्रोत्साहन देतात. मग हे चेकचे व्यवहार जे आहेत ते अतिशय जलद पद्धतीने कशा प्रकारे होतील त्यासाठी सीटीएस ही प्रणाली जी आहे भारतामध्ये सन 2008 मध्ये अस्तित्वात आली म्हणजे राबवण्यात आली. भारतामध्ये जे आहेत रिझर्व्ह बँकेने 2008 मध्ये जे आहेत ही चेक ट्रंकेशन सिस्टीम आणलेली आहे. मग दोन खात्यांमधील व्यवहार जे आहेत ते कमीत कमी वेळेत व्हावे, सुरक्षितपणे व्हावे या उद्देशाने सीटीएस पद्धतीचा वापर केला जातो. आता ही सीटीएस म्हणजे काय? चेक ट्रंकेशन सिस्टीम म्हणजे काय? तर बँकांच्या दोन खात्यांमध्ये व्यवहार करताना धनादेश
धनादेश जो आहे तो मूर्त स्वरूपात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पाठवण्याऐवजी, जे प्रत्यक्षात स्वरूपात तो धनादेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याऐवजी धनादेशाची स्कॅनरद्वारे स्कॅन केलेली इलेक्ट्रॉनिक प्रतिमा संगणकाद्वारे कमीत कमी वेळेत केलेला आर्थिक व्यवहार म्हणजे चेक ट्रंकेशन पद्धती होय. म्हणजे आपला जो धनादेश जो आहे प्रत्यक्षात स्वरूपात न पाठवता तो स्कॅन करून अगोदर जो आहे तो दुसऱ्या शाखेवरती पाठवला जातो किंवा दुसऱ्या बँकेला तो पाठवला जातो. मग त्याची पूर्ण शहानिशा करून जे आहे तर त्यावर ईमेलनी त्या चेकची शहानिशा करून त्या चेक बद्दल माहितीची देवाणघेवाण करून त्याचे लवकरात लवकर पैसे देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे ही सीटीएस पद्धती आहे. म्हणजे सध्या ज्या आहेत आता टपाल पद्धती ज्या आहेत ती बंद झाली. ईमेल जे आहे तर त्याचा जास्त मोठ्या प्रमाणात वापर होतो. कारण ईमेल जो आहे तो लवकरात लवकर पोहोचतो आणि लवकरात लवकर त्याची चौकशी जी आहे होऊ शकते. या सर्व गोष्टींची शहानिशा करून ज्या आहेत तर त्या व्यक्तीला या सीटीएस पद्धतीद्वारे जे आहे तर ज्या व्यक्तीला त्याचे पैसे द्यायचे आहे तर ते लवकरात लवकर मिळवता येतात. म्हणजे धनादेशाद्वारे जे आहेत पैशाचे हस्तांतर करणे जे आहे तर ते हस्तांतर करणे लवकरात लवकर पैसे हस्तांतर होतील आणि सुरक्षित पद्धतीने होतील. यासाठी सीटीएस पद्धती ही ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे कुरिअरनी टपालाने व्यवहार करण्याऐवजी मेलद्वारे स्कॅन ज्या आहेत स्कॅन प्रतिमा म्हणजे स्कॅन केलेली प्रत जी आहे ती समोरच्या बँकेला पाठवून सुद्धा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण केला जातो. या पद्धतीमुळे ट्रंकेशन सिस्टीममुळे चेक गहाळ होण्याची शक्यता अजिबात नसते असं म्हटलं जातं. कारण चेक मुळातच चेक काढल्यानंतर त्याची स्कॅन प्रत जी आहे समोरच्या बँकेला पाठवली जाते. त्याच्यामुळे तो मध्ये वाटत पुढे गाळ होण्याची शक्यता नाही, हरवण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे गैरप्रकार जे आहेत गैरप्रकार सुद्धा त्यावरतून होण्याची शक्यता नसते आणि ग्राहकांना कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये यामुळे आपल्याला सुविधा देणं शक्य किंवा बँकेनं आपल्याला सुविधा दिलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे ही चेक ट्रंकेशन सिस्टीम प्रणाली आहे. आता ही चेक सीटीएस पद्धती जी आहे हिची प्रोसेस कशी आहे, ती फंक्शन जे आहे ते कशा पद्धतीने ही पद्धती चालते, ट्रंकेशन सिस्टीम जी आहे ती कशा प्रकारे चालते, हिची कार्यप्रणाली जी आहे ते आपण पुढच्या लेक्चरला जे आहे डिटेल्स मध्ये बघूया.